मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृपाकटाक्षाची या किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदू ते। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। सर्ववेदान्तसिद्धान्त गोचरन्तमगोचरम् गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। गेल्या वेळी आपले 496 पर्यंत झालेले होते की ज्याच्यात समष्टीचा संपूर्ण व्याप देखील मीच आहे असा या शिष्याला प्रत्यक्ष अनुभव आला. म्हणजे विष्णू, ब्रह्मदेव, शंकर हे तिन्ही मीच आहे, असा मी परब्रह्म आहे, अशा पद्धतीने तिथे शिष्याला अनुभव आलेला आहे. पुरांतक वगैरे शिव बरोबर आहे, पण नरकांतक याचा दुसरा अर्थ जसा नरकासुराचा नाश करणारा आहे त्याचप्रमाणे त्याचा ब्रह्मदेव असाही अर्थ होतो. म्हणून आता मी ब्रह्मदेव पण म्हटलं की तिन्ही देव मुख्य ज्यांच्या ताब्यात सत्व, रज आणि तम आहे त्यांचे स्वामी असलेले नरकांतकाचा अर्थ ब्रह्मदेव अशा पद्धतीने होतो की नरक अंत म्हणजे नरकाचा अंत करणारा, म्हणजे प्रलय, नरकाचा अंत करून सृष्टीची निर्मिती करणारा तो ब्रह्मदेव, अशा पद्धतीने त्याचा अर्थ केला जातो. एक हा मी ऍक्च्युली आमच्या इथे फडके शास्त्री म्हणून अतिशय एक प्रसिद्ध होते, तर त्यांच्याकडनं हा अर्थ ऐकला होता. त्यामुळे सांगितलं की जरा हा वेगळा अर्थ आहे नेहमीपेक्षा. आणि असा मी आहे, मीच सगळ्यांचा ईश्वर आहे, सर्वेश्वर मी आहे. तिन्ही देवांचा ईश्वर म्हणजे सर्वेश्वर तो मी आहे. आणखीन पुढे सांगतायत की सर्वेषु भूतेष्वहमेव संस्थितो ज्ञानात मनांतर बहिराश्रय सन भोक्ता च भोग्यम स्वयमेव सर्वम यद्यत पृथक दृष्ट मिदंतया पुरा. वास्तविक आता ब्रह्मा विष्णू महेश मी आहे म्हटल्यानंतर आणखीन निरीश्वरो सगळीकडे मीच आहे असं म्हटल्यानंतर हे पुढे सांगायची गरज नव्हती. पण नेहमीच्या पद्धतीप्रमाणे, कारण आपल्या ते मग लक्षात येत नाही, ते लक्षात यावं या दृष्टीने इथे आता सांगतायत की सगळ्या भूतांच्या मध्ये आणखीन बाहेर सुद्धा मीच आहे. त्यामुळेच आमचे श्री गुरु नेहमी म्हणतात, मला फार ते वाक्य आवडलं होतं की आत्मा, बाहेरचा आत्मा म्हणजे ब्रह्म आणि आतलं ब्रह्म म्हणजे आत्मा. ह्याचा अर्थ ब्रह्म आत आणखीन बाहेर दोन्हीकडे व्यापून आहे. सगळ्या भूतांमध्ये ते आहे. आता भूत म्हणजे जशी चेतन आहे तर तशीच ती जड पण आहेत. सगळ्या भूतांमध्ये जे जे काही निर्माण झालं तर त्या सगळ्यांचा आश्रय, सगळ्यांना आधार देणारा माझ्यावरती ते सगळे भासतायत. मी ज्ञानरूप आहे, चिद्रूप आहे, तर त्याच्यामुळे मी सगळीकडे आहे. आणखीन मग भोगता, भोग्य, कर्ता, कर्म सगळं मीच आहे.
भोग्य पण मी आहे म्हणजे इथे अचेतन आलं. भोग्य जे असतं ते सगळं अचेतन असतं. म्हणून सगळ्याचा ठिकाणी मीच आहे. मला वाटतं जनाबाईंचा अभंग आहे तो, की देव खाते देव पिते देवावरी मी निजते, देवाशी व्यवहार येते. म्हणजे जनाबाईंनी सगळ्या भूतांमध्ये देवच बघायचा हे सांगितलं. व्यवहार करताना देखील चेतन, खाणं पिणं म्हणजे जड आलं, भोग्य, व्यवहार, इतर भूत, सगळीकडे देव आहे व्यापून, हा त्यांचा अनुभव होता. आणि तोच इथे हा शिष्य पण सांगतोय, की सगळ्या भूतांचा, सगळे आश्रय सगळ्याचा मीच आहे. आश्रय आहे म्हणजे माझ्या आश्रयावर सगळी ही सृष्टी राहिलेली आहे. म्हणजे काय आहे? ब्रह्म आहे म्हणून सृष्टी आहे. ब्रह्म जर का नसतं तर सृष्टीचा संबंधच नव्हता. ब्रह्म आहे म्हणून त्याच्यावरती ही सृष्टी दिसायला लागलेली आहे. आणि म्हणून मी ज्ञानस्वरूप असा चिद्रूपाने सगळ्या भूत मात्रात आहे. आता जडात देखील तो ज्ञानस्वरूप आहे म्हणून आपण जडाचं ज्ञान करून घेऊ शकतो. जड आपल्याला दिसतं सद्रूप आहे म्हणून, आणि त्याच्यात चिद्रूप ब्रह्म आहे म्हणून आपल्याला त्याचं ज्ञान पण होतं. प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंदते, हे जे सांगितलेलं आहे ते परत परत आपल्याला येत आहे, वेगवेगळ्या अँगलनी येत आहे. की सगळ्या भूतांमध्ये चिद रूपाने मी व्यापून आहे. सद्रूपाने तर आहेच, सत सामान्य आहे. चित थोडस वेगळं आहे, की तिथे अंतःकरण लागतं तर आपल्याला ज्ञान झालं अशी क्रिया होते. वास्तविक ज्ञान कशावर अवलंबून नाहीये. ते जे ज्ञान आहे ते वस्तू ज्ञाता सगळ्याच्या निरपेक्ष असं ज्ञान नावाचं तत्व आहे. आणि ते सगळीकडे व्यापून आहे. त्या रूपाने मी सगळीकडे आहे. सगळ्याचा आश्रय मी आहे. भोगता भोग्य हे जे सगळं आहे, म्हणजे यद यद दृष्टम, जे जे पृथक दृष्टम, जे जे काही वेगवेगळा इथे दिसतोय, जो भेद दिसतोय, सृष्टीमध्ये अनंत भेद आहेत, अनंत प्रकार आहेत. केवळ जीव सुद्धा 84 लक्ष योनी आहेत. आणि आज शास्त्रज्ञांनी जवळजवळ 80 लक्ष योनी शोधलेले आहेत असं वाचलं होतं कुठेतरी. 84 लक्ष योनी आहेत, प्रकारचे जीव आहेत केवळ. सगळं पंचमहाभूतांपासून बनलं आहे, खरं आहे. पण जसं केवळ एका गव्हाच्या पासन ते पदार्थ बनतात, पोळी बिळी तर आहेतच, पण अगदी कुरडया पापड्यांपासून सगळं त्या गव्हापासून बनतं. पक्वान्न बनतात, लाडू हलवे सगळं बनतं. पण इन्ग्रेडियंट काय आहे मुख्य? गहू आहे. मग तो वाटून भिजवून वगैरे असेल, नाहीतर पीठ करून असेल, नाहीतर कुटून असेल, कसाही असेल, पण गहूच येतो. त्याला वेगवेगळ्या प्रक्रियांनी वेगवेगळी रूप दिलेली आहेत. तसं पंचमहाभूतांचं मिश्रण करून मग त्या गोळ्याला वेगवेगळी रूप दिली आहेत. संपूर्ण सृष्टी त्या केवळ 5 महाभूतांपासून निर्माण झालेली आहे. आणि त्या सगळ्यात मी आहे. मी भूत निर्माण केली आणि मी त्याच्यात शिरलो म्हणून उपनिषद वचन आहे, आपल्याला माहिती आहे. मग त्याच्यात मी शिरलो ह्याचा अर्थ पृथ्वीच्या कणाकणात मी आहे. शिष्याला अनुभव आहे. प्रश्नोपनिषदात आहे, मला वाटतं, अहम वृक्षस्य रेरिवा कीर्ती पृष्ठे गिरेरिव. सगळीकडे मी आहे, माझ्याशिवाय काहीही नाहीये. जे एवढं सगळं दिसतंय, किती जगात विविध प्रकार आहेत, किती भेद आहेत, ते सगळं मी आहे. ते सगळं माझ्यापासून बनलाय नाही, ते सगळं मी आहे. कारण काय? परत रज्जू सर्प आला की
त्या सर्पामध्ये रज्जूच्या शिवाय दुसरं काही आहे का? मृगजळामध्ये जमिनीच्या शिवाय, आणि त्या सूर्यकिरण, पण मुख्य जमीनच आहे ना तिथे माळरान, त्याच्याशिवाय काही आहे का? काही नाहीये. तसं ह्या सगळ्या जगात, एवढ्या प्रचंड विविधता असलेल्या जगात, केवळ मी व्यापून आहे. माझ्याशिवाय दुसरं काहीही नाहीये. म्हणून एकमेव अद्वितीय स्वगत सजातीय विजातीय भेदरहित अखंड एक रस वगैरे सगळे ह्या ज्या विशेषण आहेत ती या दृष्टीनेच लावलेली आहेत. म्हणून अँगल वेगळा असेल, वेगवेगळ्या पैलूंनी आपल्याला ते एकच तत्व सांगण्यात येत आहे, वेगवेगळ्या पद्धतीने तेच सांगण्यात येत आहे की जे काय सगळं दिसतंय, सर्वं खलु इदं ब्रह्म, अयम आत्मा ब्रह्म, जे काय आहे ते केवळ ब्रह्म आहे, ते मी आहे, हे शिष्य सांगतोय. मीच व्यापून आहे, माझ्याशिवाय दुसरं काही नाहीये. मय्य खंड सुखाम बोधो, म्हणजे मयी अखंड, मय्य खंड म्हणजे सुखाम बोधो बहुधा विश्वविचय उत्पद्यन्ते विलीयन्ते माया मारुत विभ्रमात. म्हणजे सुखाम बोधो, सुखाचा अंबुद म्हणजे सुखाचा सागर, आनंदाचा सागर. आनंदाचे डोही आनंद तरंग आहे ना. संपूर्ण विश्व हे आनंदाचा सागर आहे, कारण ब्रह्माचं स्वरूप आनंद आहे. सच्चित आनंद हे ब्रह्माचं स्वरूप आहे, आणि सगळ्या विश्वात तो सच्चित आनंद रूपाने बसलेला आहे. म्हणून अखंड आनंदाचा जो हा सागर आहे, त्या सागरामध्ये त्या मायेच्या मुळे काही लाटा निर्माण झाल्या. कुठच्या? ब्रह्मांडाच्या. काय कल्पना आहे पहा. अनंत कोटी ब्रह्मांड जी आहेत ती आनंदाचा सागर आहेत. आणखीन त्याच्यावरती मायारूप वायू आली, वायू आला. माया मारुत विभ्रमात, माया रूपी वाऱ्याने ज्या लाटा उमटल्या त्या काय आहेत? आता आनंदाचा सागर आहे. मायेचा वारा आला तिथे, तो जोपर्यंत चाललाय तोपर्यंत हे सगळं लाटा आपल्याला दिसणार आहेत. ब्रह्मांड रूप अनंत कोटी ब्रह्मांडांच्या लाटा आपल्याला दिसत आहेत. ज्यावेळी ती माया लयाला जाईल त्यावेळी हे सगळं दिसेन असं होणार आहे ना. लाटा ह्या समुद्र रूप असतात. लाटा कधीतरी समुद्राहून भिन्न आहेत का? कधीच नाहीये. नाव केवळ वेगळं. अमृतानुभवात आहे की तरंग घेऊ जाता, मला वाटतं चांगलं 65, सॉरी आठवत नाही. तरंग घेऊ जाता जलची येई हाता. लाट हातात घ्यायला गेलं, आपण उचलायला गेलं तर हातात काय येणार आहे? लाट येणार आहे का पाणी येणार आहे? पाणीच येणार आहे. तसं ह्या मायारूपी वाऱ्याच्यामुळे ज्या लाटा ह्या आनंद सागरावरती निर्माण झाल्या, ब्रह्मांड रूपी लाटा, त्याच्यात ब्रह्माशिवाय काय आहे? आनंदाशिवाय काय आहे दुसरं? काहीही नाहीये. त्या उत्पन्न होतात, विलीन होतात, पुन्हा येतात, कारण काळ म्हणजे देखील ब्रह्मच आहे, सगळं ब्रह्मच आहे. म्हणून ह्या लाटा येतात जातात, चालतं सगळं, ते मी आहे, हे मुख्य आहे. ब्रह्मांडावरती लाटा येऊन देत, सगळं होऊन दे, पण ज्याच्यावरती ह्या लाटा निर्माण झाल्या आहेत तो आनंदाचा समुद्र म्हणजे मी आहे. मग मला दुःख असेल का? दुःख औषधाला सुद्धा माझ्याकडे असणं शक्य नाही, कारण मी आनंदाचा समुद्र आहे. जे काय जगात आहे ते आनंद रूप आहे, सच्चित आनंद रूप आहे, ब्रह्मरूपच आहे, ते मी आहे. परत तेच येतं, अधिष्ठान सगळ्याच मी आहे. माझ्यावरती
हे सगळं जग दिसायला लागलं. आनंदाने भरलेलं आहे ते. आनंदाचे आवार मांडू जगी, संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत. का म्हणतात अशा पद्धतीने संत? कारण जे ब्रह्माला जाणतात ते ब्रह्मरूप होतात ना. संत ब्रह्माला जाणणार आहे. मी ब्रह्म हा अनुभव त्यांचा दृढ झालेला आहे. आणि असं असल्यामुळे ते आनंदाचं आयतन म्हणूया, आनंदाचा आश्रय म्हणा किंवा आनंद रूप म्हणा, वास्तविक आनंदाचा आश्रय नाहीये, आनंद रूपताच आहे. पण तरी देखील आपल्याला, आपण दुःखाचा आश्रय असतो, आपल्याला दुःख ये जा सारखं चाललेलं असतं. स्थिर आनंद आपल्याला मिळत नाही. हा स्थिर आनंद त्यांच्या जवळ असतो. म्हणून संत आनंदाचे स्थळ म्हणून म्हटलेलं आहे. का म्हटलंय? मै अखंड सुख अंबुधव, मी आनंदाचा सागर आहे आणि त्याच्यावरती हा ब्रह्मांड रूप जगरूप लाटा येत आहे. म्हणून सगळं जग माझ्या सकट आनंद रूप आहे. मला आता जगात दुःख दिसत नाहीये म्हणून शिष्य सांगतोय, मला केवळ आनंद व्यापून दिसतोय. मग प्रश्न पडतो असा की जग आनंद रूप आहे, मी आनंद रूप आहे वगैरे सगळं बरोबर आहे, पण मग मला दुःख का होत? आनंद प्रकट का नाही? जसं सत हे कायमचं प्रकट आहे, काहीतरी प्रत्येक गोष्टीला अस्तित्व आहे म्हणजे सत प्रकट आहे. चेतन वस्तू ज्ञान होत आणि आनंद केवळ चित्त शांत झाल्यावर होत. याला पंचदशीत फार छान उदाहरण दिलेलं आहे की अग्नी आहे, अग्नीला उष्णता असते, प्रकाश असतो, पण पाण्यामध्ये पाणी जेव्हा तापायला आपण ठेवतो तेव्हा फक्त उष्णताच ट्रान्समिट होते, दुसरं प्रकाश नाही पाणी देऊ शकत. म्हणजे उपाधीच्या भेदामुळे सगळे गुण प्रकट होत नाहीत. कवडसा आहेत, कवडशामध्ये सूर्याचे गुणधर्म आहेत पण किती कमी प्रमाणात आहेत. तसं आपल्यामध्ये, सगळ्या जगामध्ये आनंद प्रकट व्हायला चित्त शांत व्हायला लागतं. आणि प्रॉब्लेम सगळा तिथे आहे, आपलं चित्त अखंड अशांत असतं. हे करावं ते करावं, इकडे जावं तिकडे जावं, हे खावं ते खावं, अखंड चाललेलं असतं. कोण मला काय बोलताय, माझे स्वतःच्या बद्दलची काय मत आहेत, मी स्वतःच्या मतांच्या, स्वतःबद्दल जे मत केलेलं आहे, मी अशी अशी आहे, त्याप्रमाणे मी तसा मुखवटा जगाला दाखवायचा प्रयत्न करते. मग चित्त शांत राहणार आहे? अशक्य आहे. या सगळ्या गोंधळात चित्ताची शांती टिकत नाही, म्हणून आनंद प्रकट होत नाही. आनंद केवळ सत्वगुण आणि शांत चित्त अशा ठिकाणी प्रकट होतो. म्हणून संत आनंदाचे स्थळ असतात, तिथे शांती आहे, तिथे आनंद प्रकट होतो. आपल्याकडे प्रकट होत नाही. याला कारण हेच आहे की आपल्याकडे शांती नाही. आपलं मन अखंड 10 ठिकाणी जगात हिंडत असत, एका जागी बसलाय असं होत नाही. ते नामस्मरण ध्यान या निमित्ताने जेव्हा चित्त शांत होतं तेव्हा आनंद प्रकट होतो. किंवा काही अनपेक्षित छान आपल्याला हवं ते मिळालं, चित्त क्षणभर शांत होतं, त्याच्यात आनंद प्रकट होतो त्या निमित्ताने. म्हणून माझं स्वरूप जे आहे ते आनंदच आहे. आणखीन हे जे सगळं विश्व दिसतंय, किती प्रकारांनी दिसतंय? अनेक अनेक प्रकारांनी दिसतंय. आणि ह्या ब्रह्मांड रूप लाटा त्याच्यावरती उत्पन्न होत आहेत, मायेच्या मुळे उत्पन्न होत आहेत. माया निर्माण झाली तीच लाट आहे मुळात.
आणि ती लाट हे बाकीचे सगळे छोट्या छोट्या लाटा निर्माण करत असते. त्या उत्पन्न होतात, लय पावतात, म्हणजे जग उत्पत्ती होते. आणखीन ब्रह्मप्रलयाच्या वेळेस संपूर्ण जग परत ब्रह्मामध्ये विलीन होते. परत शांत ब्रह्म राहत. म्हणून सगळ्याचं अधिष्ठान जे आहे, सगळ्यांचा आश्रय जो आहे, आधार म्हणतात त्याला, तो मी आहे. माझ्याशिवाय दुसरं काही नाही. स्थूलाधिभावा मयी कल्पिता भ्रमादारोपितानुस्फुरणेन लोकैः काले यथा कल्पकवत्सराय नर्त्वादयो निष्कल निर्विकल्पे. म्हणजे काय आहे की पूर्णपणे भेदरहित असं मुळात माझं स्वरूप आहे. निष्कल निर्विकल्प असं स्वरूप आहे. निष्कल म्हणजे त्याला कला नाही, म्हणजे भाग नाही, अखंड आहे. त्याच्यात स्थूल सूक्ष्म असं सगळं हे जग मला दिसायला लागलं. पण ते जे आहे, उपमा दिली की काळ कसा आहे. काळ नावाचं जे तत्व आहे ते ब्रह्माचं स्वरूप आहे. त्यामुळे कालाचे जे भाग पाडतो आपण, वास्तविक काळ निरवयव तर आहे, ते आपल्याला सरळ सरळ कळतं. आणखीन निर्भेद आहे. सकाळ संध्याकाळ रात्र वगैरे जे भेद आहेत ते आपण सूर्य हलतो असं आपल्याला वाटतं, म्हणून आपण सकाळ संध्याकाळ, उत्तर दक्षिण, वर्ष महिने, हे सगळे जे आहेत, सगळे काळाचे प्रकार जे आहेत, तर ते आपण आरोप केलेले आहेत. जरी तो निरवयव असला, अगदी भेदरहित असता, निष्कल निरवयव अखंड असा जो काळ आहे, तर त्याच्यात जसा केवळ सूर्याच्या हालचालीच्या मुळे, आणि हालचाल सुद्धा आरोपित आहे, तर तिथे जसे हे सगळे काळाचे घटक आरोप केलेले आहेत, त्याप्रमाणे केवळ ते कल्पित आहेत ना, त्याप्रमाणे मी जो आहे तो कसा आहे, निरवयव आहे, परत निर्भेद आहे, म्हणजे निष्कल आहे. असं जे चैतन्य स्वरूप आहे, असं जे माझं स्वरूप आहे, त्याच्यावरती स्थूल सूक्ष्म कारण महाकारण वगैरे ह्या उपाधी सगळ्या अज्ञानामुळे कल्पित आहेत, त्या सत्य नाही. म्हणजे काय सांगितलं इथे? सांगायचं आहे काय? केवळ काळाचं नाही सांगायचं, तर देहाचं जे आहे, आपल्या स्थूल सूक्ष्म कारण ह्या उपाधी ह्या कल्पित आहेत. एवढं आपल्याला जे दिसतंय माझा देह स्थूल, आतमध्ये सूक्ष्म देह आहे, त्याला कारण अज्ञान म्हणून कारण देह आहे. ह्या उपाधी आहेत. उपाधी आहेत म्हणजे असल्या तरी काही स्वरूपात फरक पडत नाहीये, नसल्या तरी फरक पडत नाही. स्वरूप जसंच्या तसं आहे. घट ही आकाशाची उपाधी आहे. आकाश जसंच्या तसं आहे. घट येतो जातो. स्थूल शरीर येतं जातं, सूक्ष्म शरीर येतं जातं स्थूल शरीरातून. सूक्ष्म शरीर पूर्ण जाण्यासाठी मी ब्रह्म आहे हे ज्ञान व्हायला लागतं. आणि ते ज्ञान झाल्यानंतर ज्या वेळेस देहपात होतो, म्हणजे प्रारब्ध संपल्यावर, नाहीतर ज्ञान झाल्या झाल्या देहपात होतो असं वाटायचं, असं होत नाही. त्या स्थूल देहाचं प्रारब्ध जेव्हा संपतं, तर त्यावेळेस सूक्ष्म देह तिथल्या तिथे आपापल्या घटकांमध्ये विलीन पावतो. आता ह्या उपाधी आहेत वास्तविक. घट फुटला की माती कुठे जाणार आहे?
घटाचे तुकडे मातीच आहेत ना, पृथ्वीच आहे ना, पृथ्वी रूपच आहेत ते कायम. तसं हा देह हा उपाधी आहे. त्याला कारण आपण पंचमहाभूत म्हणतो. सूक्ष्म देह उपाधी आहे, त्यालाही कारण आपण सूक्ष्म पंचमहाभूत म्हणतो. तन्मात्रा, त्या तन्मात्रांनी हा पंचमहाभूतांच्या तन्मात्रांनी सूक्ष्म देह बनलेला आहे. आपण हा सगळा विचार आधी केलेला आहे. मग असा जो देह बनलेला आहे, ह्या ज्या उपाधी आहे त्या जर का सत्य असत्या तर कधीतरी गेल्या असत्या का? पंचमहाभूतात विलीन होऊन जातात. पंचमहाभूत तरी सत्य आहेत, ती देखील ब्रह्मप्रलयात विलीनच होतात ना. असं असल्यामुळे हा विचार करावा. आणखीन मग स्थूल सूक्ष्म देह जसा आहे त्या कल्पनाच आहेत, तसंच जगाचं देखील वारा सूक्ष्म आहे तसा कल्पना आहेत. सगळ्या ह्या कल्पना आहेत. कल्पनेची सांज सरे येऊ लागती माघारे, सॉरी, दुसरं आहे. मन, मन हे कल्पनेचं स्वरूप आहे. वाया मन हे नाव येरवी हे कल्पनाची सावेव, जयाचे निसंगे जीव दशा वस्तू. मन कल्पना करत आणि मनाच्या कल्पनांच्या मुळे जीव बंधनात पडतो. मला हे हवं, मला ते हवं, मी देह आहे, मी चांगली आहे, वाईट आहे, सगळ्या ह्या कल्पना आहेत. आणि त्याच्यामुळे परब्रह्म जीवदशेला प्राप्त झालाय. हे जीवदशेला प्राप्त झालेलं परब्रह्म खरं जीवदशाला प्राप्त झालाय का ते, का तोही आरोप आहे? प्रत्यक्षात जीव म्हणून कोणी जर का असता तर तो कायम असता. न कश्चित जायते जीवो संभवोस्य न विद्यते, एतत् तदुत्तमं सत्यम यत्र किंचिन्न जायते. कारिका मांडुक्य उपनिषदाच्या वरच्या त्याच्यात स्वच्छ सांगितलंय की जीव म्हणून काही पदार्थ नाहीये, त्याचा संभव सुद्धा नाहीये, केवळ ब्रह्म आहे सत्य. जीव अज्ञानाच्या उपाधीमुळे, त्या मायारूपी लाटेच्या मुळे भासायला लागलेला आहे. तो वास्तविक नाहीये. लाट जशी समुद्र रूप असते तसा जीव देखील ब्रह्मरूपच आहे. तो कधीही वेगळा नव्हता ब्रह्मापासून आणि कधीही वेगळा होणार नाही. तो कायम ब्रह्मच आहे, ब्रह्मच राहणार आहे, असा जीव आहे. म्हणून ह्या कल्पनेला माझ्यामध्ये जागा नाहीये, कारण मी ब्रह्म आहे. कल्पना केवळ कल्पनेच्या मुळे आपण बंधनात पडत असतो. म्हणून स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या आणि स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या. विवेकाने ह्या दोन्ही कल्पना नाहीशा होतात. जेथे संसार चित्र उमटे तो मनोरूप पटू फाटे, जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. संकल्प थांबले, मनाचं स्वरूप आपल्याला कळलं की मी ब्रह्म आहेच. वेगळं तिथनं कुठनं काही आणायला लागत नाही. त्या कल्पनेचा समाचार फक्त घ्यायचा. फक्त मी म्हंटल पण तो फार कठीण असतो, हे खरं आहे. प्रयत्नांनी ते सगळं करायला लागतं. हे आरोप केलेले आहेत माझ्या स्वरूपावर. आरोपितम नाश्रय दूषकम भवेत कदापि मूढैरति दोष दूषितैः नार्द्रीकरोत्युषर भूमि भागम मरीचिका वारी महाप्रवाह.
न आर्द्री करोती. इथे जे म्हटलंय, ऊशर भूमी भागम. ऊशर म्हणजे उखर जमीन, म्हणजे माळ जमीन म्हणतो ना, तशी. न आर्द्री करोती म्हणजे भिजवत नाही. कोण भिजवत नाही? मरीचिका वारी महाप्रवाह. मरीचिका म्हणजे आपला मृगजळ. त्याचा मोठा प्रवाह जरी असला अगदी, तरी तो त्या जमिनीला ओलं करत नाही. कारण काय? तो खरा नाहीये. तो पाण्याचा प्रवाह तिथे केवळ आरोपित आहे, भास आहे, प्रत्यक्षात तो नाही. मग त्यांनी जशी जमीन ओली होत नाही, त्याचप्रमाणे आरोपितम न आश्रय दूषितम भवेत कदापि. कोणाची? मूढैही अतिदोष दूषितैही. जे मूढ आहेत, अविवेकी आहेत, त्यांनी कल्पना केलेली ही सगळी स्थूल सूक्ष्म वगैरे पदार्थ आहेत. आणि अशा मूढ लोकांचे, अविवेकी असल्यामुळे, काम वगैरे, लोभ, मोह, मद, मत्सर वगैरे, षड्री पूजाला आपण म्हणतो, अविद्या म्हणतो, या सगळ्या दोषांनी त्यांची चित्त दूषित आहेत. त्यांचं मन परमार्थाकडे वळलेलंच नाहीये. त्यांचं चित्त सतत या संसारातल्या गोष्टींचा विचार करत असतं. मग अशांनी जे कल्पना केलेले भाव आहेत, हे मला आवडतं, हे माझं, मी आहे, हे शरीर माझं सुद्धा म्हणत नाहीत ते, मी आहे. मग ह्या ज्या कल्पना आहेत, ते मला वेगळं ठेवतात ना. मी आहे खरा हे त्यांना कळत नाही. स्वतःचं स्वरूप त्यांना कळत नाही. पण जरी ते स्वतःला हे सगळे समजत असले, जरी या सगळ्या दोषांनी ते दूषित झालेले असले, षड्रिपुंनी वगैरे, मोह मद मत्सर, तरी देखील मला त्याचा जराही लेप लागत नाही. का नाही लेप लागत? कारण मी कुटस्थ आहे. दुसरं काही नाहीच आहे, हे मुख्य आहे खरं सांगायचं तर. पण तरी देखील दुसरं काही नाही आपल्याला पचनी पडायला जड जातं. म्हणून अशा पद्धतीने उदाहरणाने सांगतात की जशी सूर्याच्या किरणांच्या मुळे माळ रानावरती जो मृगजळाचा भास होतो, मोठी नदी सुद्धा वाहताना दिसेल, समुद्रासारखं पाणी पसरलेलं दिसेल, तळ दिसेल, काहीही दिसेल, पण त्यांनी ती जमीन जरा सुद्धा ओली होत नाही. त्या जमिनीला त्याचा स्पर्श होत नाही, त्या पाण्याचा. जमीन अलिप्त राहते पूर्णपणे. त्याप्रमाणे हे जे अविवेकी आहे, ते जरी मी, मला हे पाहिजे, मी देह आहे वगैरे समजत असले, तरी आत सगळ्याचं अधिष्ठान असलेला जो मी आहे, त्या मला त्या सगळ्यांच्या ह्या विचारांनी जराही स्पर्श केला जात नाही. मी त्यांच्यापासून अलिप्त राहते. माझा आणि त्या अशा गोष्टींचा संबंधच नाहीये. कारण तो भ्रम आहे. जसा मृगजळ भ्रम आहे, तसं हे सगळे जे दिसतात स्थूल सूक्ष्म देह पंचभूतिक, ते देखील भ्रमच आहेत. ते काही खरे नाही आहेत. ते देखील भ्रमरूप आहेत. आणखीन ते भ्रमरूप असल्यामुळे भ्रमाचा मूळ वस्तूला, अधिष्ठानाला जराही लेप लागत नाही. तसा मला लागत नाहीये. पुढे आणखीन एक उदाहरण त्याला दिलंय की आकाशवल्लेप विदूर गोहम आदित्यवत भास्य विलक्षणोहम आहार्यवन नित्य विनिश्चलोहम अंभोधिवत पार विवर्जितोहम. स्वतः काय आहे हे सांगताय. आकाशाचं उदाहरण आहे मगाच्या सारखं, की आकाश लिप्त होत नाही. होतं का जरा? आकाशवत
लेप विदूर गोचर. म्हणजे ढग येतात, वारा सुटला सोसाट्याचा की धूळ येते. धुळीची अशी वादळ येतात कधी कधी की आपल्यापासनं 10 फुटांवरचं सुद्धा दिसेन असं होतं. ही वादळं कुठे येतात? धूळ काय, आकाश हे ढग काय. सध्या ढगांनी भरलेलं आहे आकाश आपण म्हणतो, पण त्या पाण्याचा, त्या ढगांचा आकाशाला स्पर्श झालाय? त्या धुळीच्या वादळांचा, चक्रीवादळ वगैरे आकाशाला स्पर्श झालाय कधी? एवढा धूर जातो, जमिनीची भाजणावळ वगैरे करतात, कचरा जाळतात, केवढा धूर होतो. त्यांनी त्या आकाशाला कधी काळा रंग चढलाय? कधीतरी त्याच्यावरती परिणाम झालाय का? त्याप्रमाणे मी पण निर्लेप आहे. आधी उदाहरणं दिली ते आरोपित ह्याच्या दिली, मृगजळाचा आरोप. आता इथे व्यावहारिक सत्यत्वात त्या गोष्टी येत नाही. आकाश व्यावहारिक सत्य आहे. सूर्य सूर्य जो आहे तर तो भास्य पदार्थांहून वेगळा आहे. भास्य पदार्थ म्हणजे काय आहे? सूर्याच्या प्रकाशात आपल्याला कित्येक पदार्थ दिसत असतात. सूर्याच्या प्रकाशात आपल्याला सगळं जग दिसतं, जगातल्या वस्तू दिसतात. पण त्या गोष्टींनी सूर्य कधीतरी लिप्त होतो का? सूर्य कायम वेगळा राहतो. पंचदशीमध्ये नाटकदीप नावाचं एक पूर्ण प्रकरण आहे. त्याच्यात सुरुवातीलाच ही उपमा दिलेली आहे. तिथे दिव्याची दिलेली आहे की नाट्यगृहात दिवा लावलेला असते. आता त्या दिव्याच्या प्रकाशात नट, नटी, सूत्रधार वगैरे सगळे काम करतात, प्रेक्षक असतात. सगळं या दिव्याच्या प्रकाशात चालतं. पण हे कोणीही नसताना पण दिवा असतोच ना. तो त्या सगळ्यांच्याहून वेगळा आहे. तसा सूर्य सगळं जग दाखवतो, पण या जगाहून वेगळा आहे तो. तसाच मी, माझ्यामुळे हे सगळं जग मला कळतं, माझ्यामुळे मला ज्ञान होतं. माझ्यामुळे म्हणजे मी चिद्रूप आहे ना, सच्चिदानंद रूप आहे, अधिष्ठान रूप आहे. मी ज्ञानरूप असल्यामुळे ह्या सगळ्या पदार्थांचं मला ज्ञान होतं असं मी म्हणते. पण त्या पदार्थांच्याहून मी वेगळी नाहीये का? मी ते पदार्थ आहे का? मला हाताचं माझ्या ज्ञान झालं. मी हात आहे का? माझा हात आहे. मला ग्रंथाचं ज्ञान होत आहे. मी ग्रंथ आहे का? अजिबात नाहीये. मी या सगळ्यांहून वेगळा आहे. ज्या कुठच्या पदार्थाचं मला ज्ञान होतं त्या प्रत्येक पदार्थाहून मी वेगळी आहे. मला मनाचं ज्ञान होतं, मी मनाहून वेगळी आहे. बुद्धीचं मला ज्ञान होतं, मी बुद्धीहून वेगळी आहे. माझी बुद्धी मी म्हणते. मी सगळ्यांहून वेगळी आहे. आणखी मी जशी आहे तशी आहे. जो बदल होतो तो मनात होतो, तो बुद्धीत होतो. जसं सूर्य बघतोय, पाऊस पडताना बघतो, चिखल बघतो, चिखल सुकलेला बघतो, डांबरी रस्ते बघतो, घरं बघतो, माणसं बघतो, अनेक जीवजंतू बघतो. बघतो म्हणजे प्रकाशित करतो. पण ह्या कशाचाही त्याला लेप लागत नाही. तसंच मी हे सगळे पदार्थ माझ्या प्रकाशात बघत असते. जीवरूप मी
ज्ञानरूप माझ्या प्रकाशात हे सगळे पदार्थ बघत असते. मग जी मी बघतेय ती मी ते बघितलेल्या सगळ्या पदार्थाहून वेगळी नाही का? मी निश्चल आहे. कशी? पर्वत जसा निश्चल असतो त्याप्रमाणे मी निश्चल आहे, माझ्यात फरक नाही. आता हे उदाहरण आहे, हे लक्षात घ्यायचं. उदाहरण एकदेशी असतं. पर्वत हलत नाही, पटकन असा आपल्याला झिजलेला वगैरे दिसत नाही, म्हणून तिथे पर्वताची उपमा दिली. पण ओव्हर अ पिरियड पर्वत देखील झिजत जातात, माती त्याची ढासळते, बदल होत जातात त्याच्यात. म्हणून उपमा जी असते ती एकदेशी असते, एवढं लक्षात घ्यायचं. म्हणजे काही भागच त्याचा स्वीकार्य असतो. सगळ्यात पूर्ण जर का स्वीकारलं असतं तर दोन्हीत भेदच नसता. पाणी कशाप्रमाणे आहे? पाण्याप्रमाणे. दोन्हीत भेदच नाहीये, त्याचे सगळेच गुणधर्म सारखे आहेत. तसं इथे नाहीये. तर मी पर्वताप्रमाणे निश्चल आहे, कारण मी कुटस्थ आहे आणि अपार आहे. कशाप्रमाणे? अंभोधीवत, समुद्राप्रमाणे, महासागराप्रमाणे मी अपार आहे. महासागराचा तीर आपल्याला पूर्वीच्या काळी बोटीतनं जात असत, आता विमानाने जातो. पण बोटीतनं जाताना काही महिने केवळ त्या पाण्यामध्ये राहायला लागायचं ना. पार दिसायचा का कुठेतरी? कुठेही दिसत नसे. म्हणून अपार असा महासागराप्रमाणे माझं स्वरूप आहे. अनंत कोटी ब्रह्मांडांना पुरून पुरून त्याच्या पलीकडे कितीतरी मी आहे. इतकं अपार आहे माझं स्वरूप. कल्पना नाही आपल्याला करता येते याची. आणि शिष्य हे अनुभव घेऊन सांगतोय. म्हणजे मी अपार आहे असा प्रत्यक्ष अनुभव त्याच्याही पेक्षा हे सगळं माझ्यामुळे आहे, हे सगळीकडे मीच व्यापून आहे, अशा पद्धतीचा त्याला हा अनुभव आलेला आहे. सगळ्या जगाहून मी वेगळा आहे. जग केवळ भासमान आहे, त्याचा माझ्यावरती परिणाम होत नाही. मी इथनं तिथे गेलेली जरी दिसले तरी वास्तविक बघता मी अचल आहे. देह जातो, मी जात नाही. भांड जाईल, आकाश जात नाही. आकाश जिथल्या तिथे राहतं. तसंच ब्रह्म जात नाही. देह जाईल, पदार्थ जातील, ते ब्रह्मातच जातात, पण ब्रह्म जात नाही. सगळे पदार्थ हलतात, कारण ते लिमिटेड आहेत. त्याला देश, काल आणि वस्तू परिच्छेद आहेत. आपण यांच्याबद्दल विचार केलेला आहे पूर्वी. परिच्छेद आहेत म्हणजे ते लिमिटेड आहेत. आणखीन ते इकडे आहेत तर तिकडे नाही, म्हणून इथनं उचलून तिकडे नेता येतात. पण ब्रह्म अपार आहे, त्याला इकडून तिकडे हे शक्यच नाहीये. न मे देहेन संबंधो मेघेनेव विकायसः अतः कुतो मे तद्धर्मा जागृत स्वप्न सुषुप्तयः. परत आणखीन एक उदाहरण दिलंय की आकाशाचा जसा ढगांशी काहीही संबंध नसतो. आकाशात ढग येतात जातात, आकाशाला त्याचं काहीही भान नाहीये. आकाशाला कळत पण नाही हे चाललेलं आहे. तसा माझा देहांशी संबंध नाही. आणखीन देहाचे मग जे धर्म आहेत, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, त्यांच्याशी माझा संबंध कसा काय होईल? देहाशीच जर का संबंध नाहीये तर देहाच्या अवस्थांची, देहाच्या धर्मांची माझा कसा काय, कुठनं संबंध येणार आहे?
अजिबात माझा आणि त्यांचा काही संबंध नाही. लागलं देहाला, लागलं मला नाही. सूक्ष्मदेह, झोप वगैरे ह्या सगळ्या अवस्था सूक्ष्मदेहाच्या असतात. स्थूलदेहाचा त्याच्याशी संबंध नाहीये. का बरं? आपण म्हणतो की स्थूलदेह आडवा होतो, झोपतो. जेव्हा झोप लागते तेव्हा आडवं झाल्याबरोबर आपल्याला झोप लागते का? जागृती असते, झोप लागते. त्यावेळी मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सगळे लय पावतात. म्हणजे सूक्ष्म देह सुद्धा लय पावतो. म्हणजे अवस्था ज्या आहेत तर त्या सूक्ष्म देहाच्या आहेत मुख्य. स्थूल देहाच्या अवस्था म्हणता येत नाहीत, सूक्ष्म देहाच्या अवस्था आहेत. स्थूल देहाची म्हटली असती तर जागृतीत सूक्ष्मदेह आपलं झोपेत, गाढ झोपेत सूक्ष्मदेह पण लय पावायला हवा होता. मला त्याचं भान नसतं, पण देह पडलेला असतो आडवा. कोणी कोणी बसून पण झोपतात, उभ्याने पण झोपलेले पाहिलेले आहेत. स्थूल देहाचा अवस्था ज्या आहेत त्या जीवाच्या आहेत, सूक्ष्म देहाच्या आहेत. आणखीन त्या माझा ह्या अवस्थांशीही संबंध नाहीये, कारण माझा देहांशी संबंध नाहीये. मी ह्या सगळ्याच्या पलीकडे आहे. माझा ह्या कशाशीही संबंध नाहीये. मी एकमेव अद्वितीय आहे. देह माझ्या स्वरूपात येतात जातात, जग माझ्या स्वरूपात येतं जातं. मी त्यांच्यापासून अलिप्त आहे. याच्यात कवी लक्ष्मीधरांचं जे अद्वैत मकरंद आहे तर त्याच्यात माझी आत्मव्योमी गंधर्व नगरे नामी येती जाती संभ्रमी कल्पनेच्या, असं भाषांतर एका श्लोकाचं केलेलं आहे. फार सुंदर आहे की माझी आत्मव्योमी, आत्मव्योम म्हणजे आत्मरूप आकाश, म्हणजे ब्रह्मरूप आकाश उपमा. गंधर्व नगरे नामी, जगरूप गंधर्व नगर आहे. गंधर्व नगर म्हणजे आपल्याला माहितीये केवळ कल्पना आहे की ढग जे असतात ते वेगवेगळ्या आकाराचे दिसतात, कधी नगराप्रमाणे दिसतात, कधी हत्ती घोड्यांप्रमाणे दिसतात, तर तऱ्हेचे आकार येतात, तर तऱ्हेचे रंग येतात. त्यांना गंधर्व नगर असं म्हणतात. येती जाती संभ्रमी कल्पनेच्या. आपण केवळ कल्पना करतो की नाही ढगांच्या आकाराची, प्रत्यक्षात ती नाहीये हे आपल्याला माहित असतं. म्हणून व्योम म्हणजे आकाश. आकाशात जशी ही गंधर्व नगर दिसतात तशी माझी आत्मव्योमी माझ्या स्वरूपावरती कल्पनेच्या मुळे हे सगळं जग दिसायला लागले. म्हणून ह्या जगाशी माझा संबंध नाही. जसा ढगांचा आकाशाशी संबंध नाही तसा ह्या जगाशी माझा संबंध नाही. ते माझ्या स्वरूपावरती भासमान आहे. शिष्य अनुभव घेऊन सांगतोय हे की देहच जर का मी नाहीये, सूक्ष्म स्थूल कारण देह हे मी नाहीच आहे, तर त्याच्या अवस्था ह्या माझ्या कशा असतील, त्याचे गुणधर्म हे माझे कसे असतील. माझा आणि त्यांचा संबंध नाही, त्या केवळ उपाधी आहेत. उपाधिराया ती स एव गच्छती स एव कर्माणि करोति पुंक्ते स एव जीर्यन् म्रियते सदाहम कुलाद्रिव निश्चल एव संस्थितः. उपाधी आयाती चैव स एव गच्छति. स्थूल देह, सूक्ष्म देह उपाधी आहे, येते जाते, इकडून तिकडे जाते, अवस्था असतात, क्रिया करते, सगळं करत असतं, अनेक तऱ्हेची कर्म करते, सुख दुःख यांचा अनुभव घेतो, कर्तृत्व भोक्तृत्व हे सगळं समजतो स्वतःच. मी म्हातारी झाले असं वाटतं,
मी मरणार, मी मेले असं वाटतं. पण वास्तविक बघता हे सगळं देहाच्या बद्दल आहे, हे माझे नाही. मी कुलपर्वताप्रमाणे कुलाद्रिवत निश्चल, अद्री पर्वत. कुलपर्वत म्हणजे महापर्वत, मोठा पर्वत. अशा पर्वताप्रमाणे मी पूर्णपणे निश्चल आहे. सात जे पर्वत सांगितलेत ना मोठे, इथे खाली कुठले कुठले आहेत ते पण सांगितलेत की महेंद्र, मलय, सह्य, शक्तिमान, वृक्ष, विंध्य आणि पारिपात्रा, पारी सॉरी शब्द कळत नाही, पारियात्रा, हे सात कुलपर्वत होय. हो, पारियात्रश्चच आहे. सप्त इथे कुलपर्वता. आता ह्यातला शक्तिमान म्हणजे कुठला आणि पारियात्र म्हणजे कुठला हे माहित नाही. हिमालयातलं त्याचं कुठलं तरी असावं. कुठलं कोणाचं नाव आहे हे काही माहिती नाहीये मला. आपल्याला माहिती आहेत ते मलय, महेंद्र, विंध्य वगैरे माहिती आहेत. ठीक आहे. पण इथे जे मुख्य सांगताय ते, जसा पर्वत, हे हे सात महापर्वत आहेत, मोठे पर्वत आहेत, ते जसे निश्चल आहेत तसा मी निश्चल आहे. पुन्हा तेच सांगताय की स्थूल देह, आपलं सूक्ष्म देह, स्थूल देह धारण करतो. सूक्ष्म देहात जीवत्व आहे ना, स्थूल देहावरती अवलंबून नाहीये. स्थूल देहावरती त्याचं कार्य अवलंबून आहे. स्थूल देहाशिवाय तो काहीही करू शकत नाही. केवळ सूक्ष्म देह हा वायुरूप आहे, म्हणजे सूक्ष्म आहे अतिशय. आणखीन म्हणून तो काहीही प्रत्यक्षात करू शकत नाही. त्याला काहीही करण्यासाठी स्थूल देह लागतो. मग हा स्थूल देह जो आहे त्याच्यात तो येतो, मग कर्म करतो, जातो, मरतो, म्हणजे म्हातारा होतो. सगळं हे बदलत जातं. करता होतो, भोगता होतो, मी करतो, बद्ध होतो. नीट उपयोग करून घेतला तर जन्म मरणांच्या चक्रात मुक्त सुद्धा होऊ शकतो. पण त्याच्यासाठी आपल्याला हा विचार करायला लागतो की ह्यातलं काहीही मी नाही. मी या सगळ्या अलिप्त आहे. न मे प्रवृत्तीर न च मे निवृत्ती सदैक रूपस्य निरंशकस्य एकात्मको यो निबिडो निरंतरो व्योमेव पूर्ण स कथम नु चेष्टते. न मे प्रवृत्ती न च मे निवृत्ती. प्रवृत्ती काहीतरी करावं किंवा काही करू नये माझ्या ठिकाणी नाही. माऊलींची पण छान ओवी आहे काहीतरी, प्रवृत्ती निवृत्ती ये ओझी नेघे मती अखंड चित्त वृत्ती माझ्या ठाई. साधकासाठी आहे की मला काहीतरी कर्तव्य आहे, मी काहीतरी करायला हवाय, किंवा नाही मी आता काही करायचं नाही, मला फक्त अभ्यास करायचा आहे, ही ओझी घ्यायची नाही. करायचं आहे, सगळं जे आहे ते करायचं आहे, पण त्याचं ओझं घ्यायचं नाही. मी करता आहे हे ओझं घ्यायचं नाहीये. मला अभ्यास करायचा आहे, मला ज्ञान करून घ्यायचं आहे, मला मुक्त व्हायचं आहे. मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. मी मुक्तच आहे, पण हे माझं माझं मला करायचं आहे, मला भोगायचं आहे, हे सगळे घेऊन आपण बद्ध होतो. म्हणून प्रवृत्ती निवृत्ती ही माझ्या ठिकाणी नाहीच आहे. मी निरवयव कायम असणारा आहे. एक रस म्हणजे अखंड आहे मी. निघोट म्हणून एक म्हटलंय. माझ्यात कसलाही वेगवेगळा भेद नाहीये, असा मी आहे. अंश नाहीयेत, निरंशकस्य. फार वेळा हे अंशचा उच्चार अंश करतात लोक, तो हिंदी उच्चार आहे. तिथे संस्कृत उच्चार अंश हा आहे.
निरंशकस्य म्हणजे ज्याचे भाग नाहीयेत, अंश पाडता येत नाही, असा मी आहे. मग माझ्यात प्रवृत्ती निवृत्ती येणार कुठनं आहे? मी निबिड आहे, म्हणजे कुठेही फट नाहीये. आपण निबिड अरण्य म्हणतो. कुठेही भेद नाहीये, कुठेही फट नाहीये. अखंड आहे, एकरस आहे, निरंतर आहे, निर्भेद आहे, भेद कसलाही नाहीये माझ्यामध्ये, असा मी आहे. आणि आकाशाप्रमाणे सगळीकडे मी व्यापून आहे, पूर्ण आहे. असं असताना स कथम नु चेष्टते, व्यवहार कसं काय करील? जो मी निरवयव आहे, अवयवच नाही, तर व्यवहार तरी कसा करेल? मग प्रवृत्ती आणि निवृत्ती ह्या गोष्टी येतीलच कुठून? व्यवहार करायला आपल्याला हात पाय वगैरे अवयव लागतात, मन बुद्धी वगैरे लागतं. पण ह्या सगळ्या पदार्थांच्या पासून मी वेगळी आहे, म्हणून माझी अमुक करावं अमुक करू नये अशा पद्धतीने प्रवृत्ती निवृत्ती होत नाही. जसं आकाश आहे त्याप्रमाणे मी आहे, पूर्णपणे एकमेव आहे. आकाश एकच आहे, दुसरं आकाश नाहीये. आकाशात अंश नाहीये, आकाशात भेद नाहीये. तसे मी आहे, मी त्याचप्रमाणे पूर्ण आहे. पूर्ण बद्दल खूप विचार गेल्या वेळेस झालेला आहे करून. अखंड एकरस आहे मी, पूर्ण आहे. मग त्याला आहे प्रवृत्ती आणि निवृत्ती असले व्यवहार शक्य आहेत का? असे व्यवहार मी करणं शक्य नाहीये. जे देह व्यवहार करतोय तो देह मी आहे का? अजिबात नाहीये. माझी प्रवृत्ती नाही, निवृत्ती नाही, काही नाही. मन बुद्धी प्रारब्धानुसार काम करत असतात. माझा त्यांच्याशी संबंध नाही. जे काय काम चालतं ते सगळं प्रारब्ध त्यांच्याकडनं करून घेत असतं. मी या सगळ्यापासून पूर्ण अलिप्त आहे. माझा या कशाशीही संबंध नाहीये. सदैक रूप आहे, एक रूप आहे, दुसऱ्या कुठच्याही ह्याच्यासारखा नाहीये मी. सगळीकडे मी व्यापून आहे. शिष्याला हा विलक्षण अनुभव आलेला आहे की सगळीकडे तोच फक्त आहे, दुसरं काहीही नाहीये. जे काय आहे ते देहाचं आहे बाकी. आणि साधकाच्यासाठी तो अभ्यास असतो की जे काय चाललेलं आहे ते देह करतोय, मी साक्षी आहे, मी बघती आहे, मी काहीही करत नाहीये. प्रवृत्ती निवृत्ती वगैरे मला हे माझं कर्तव्य नाही. मे कर्तव्य असती त्रिषु लोकेषु किंचन, भगवंत सांगतात ना. त्यांना काहीही कर्तव्य उरलेलं नाहीये, पण तरी देखील ते करत असतात, कारण लोकांना आदर्श घालून द्यायचा असतो, म्हणून ते काम करत असतात. पण त्याच्यात ते लिप्त होत नाहीत. हा मुख्य त्याचा मुद्दा आहे. म्हणून साधकाने देखील आपली सगळी कर्तव्य उत्तम करावी, पण कर्तृत्व तिथे जे आहे, भोक्तृत्व आहे, मी करतीये, हे सगळं बाजूला ठेवायला हवं. इथे प्रवृत्ती निवृत्ती वगैरे किंवा मी काही करत नाही बघा, मी टीव्ही बघत नाही, मी अमुक करत नाही तमुक करत नाही, हे सगळं दूर करायला हवं. तर ही साधना होऊ शकते, तर ह्या अनुभवापर्यंत आपण पोचू शकतो. त्याच्याशिवाय नाही. हे सगळं जे शिष्याचा अनुभव जो आहे तो हे परत परत आपल्याला सांगायला लागतं, विचार करायला लागतो आपल्याला की हा जो सगळा अनुभव आहे, हा अनुभव आपल्याला प्रयत्नांनी येऊ शकतो. तो स्थिरावायला वेळ लागतो. आणि प्रयत्नांनी ह्या असं अखंड जर का आपण विचार करत राहिलो, जगाच्या विचारात रमलो नाही, मी माझेच्या विचारात रमलो नाही, तर हे सगळं शक्य होतं. ते सगळ्यांना शक्य व्हावं अशी आपण प्रार्थना करूया. आणखीन आज इथे आता थांबूया. 504 पर्यंत झालेले आहेत आता. श्री हरी. धन्यवाद ज्योती. पुन्हा एकदा नमस्कार तुम्हाला. थांबू इथे रेकॉर्डिंग. शेवटचा श्लोक घेऊ. हो. ठीक. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला,
वारी सर्व अरेष्ट नेऊन लया संमोह जो वाढला अज्ञानांधजनांसी मुक्त करुणी शांतीपदी बैसवी विनती हीच असे न मागत तुझे भक्ती तुझी ही हवी श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.